मित्र, इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत याचा आज हा 6वा भाग आहे. आज तारीख 1 मे. नव महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्व महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त हो आणि देशसुद्धा या शुभेच्छा. आजच्या या चॅप्टरचं नाव आहे प्लेस ऑफ हिअरिंग. इन्कम टॅक्स कायद्याखाली असेसमेंट, अपील किंवा रिव्हिजन अशी कोणती ऑर्डर असेल तर ती करण्यापूर्वी असेसीला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागते. त्यालाच हिअरिंग देणे असे म्हणतात. त्यानंतर जी ऑर्डर केली आहे त्यामध्ये तिची तारीख, त्या ऑर्डरची व ठिकाण, डेट अँड प्लेस ऑफ ऑर्डर नमूद केलेले असते. यामुळे असे गृहीत धरले असते की ते हिअरिंग त्यापूर्वी इन्कम टॅक्स ऑफिस किंवा इन्कम टॅक्सचा इथं कॅम्प असेल तिथे झालेलं आहे. या गृहीतकाला छेद देणारे 2 अनुभव माझ्या पदरी जमा आहेत. वाचकांनाही ते दुर्मिळात दुर्मिळ, रेअर अँड रेअर असेच वाटतील असं मला वाटतं. माझ्या घरीच हिअरिंग. 1986-87 सुमारास अपिलेट कमिशनर यांनी अपिलाच्या सुनावणीसाठी कोल्हापूरच्या अपिलेट कमिशनर यांनी अपिलाच्या सुनावणीसाठी सातारा इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये कॅम्प ठेवला होता. माझी त्यात 6 अपील्स होती. त्यांच्या नोटीसही मला 1 महिना आधी मिळाल्या होत्या व मी त्या अपिलाची तयारी केली. पण 2 दिवसांनी हार्नियाचा मला त्रास सुरू झाला. मित्र सर्जन होता, त्याला दाखवले तर तो म्हणा ऑपरेशन करायला पाहिजे. केव्हा करूया? मी म्हटले केव्हा कशाला, परवाच करून टाक. आणि ते ऑपरेशन नंतर 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून मी घरी परत आलो. घरातल्या घरात हिंडू फिरू लागलो, पण बाहेर पडायला आणखीन 10-15 दिवस थांबायला हवे होते. त्याच दरम्यान अपिलांची तारीख आली. म्हणून मी आदल्या दिवशी साहेबांना कोल्हापूरला फोन केला आणि वस्तुस्थिती सांगून मुदत देण्याची विनंती केली. साहेब तरुण, मनमोकळ्या स्वभावाचे होते. यापूर्वी मी त्यांच्याकडे 5-7 वेळा अपीयरही झालो होतो. ते म्हणाले, तुम्ही बाकी ठीक आहात ना? मग उद्या मी सातारा आल्यावर तुम्हाला फोन करतो. दुसऱ्या दिवशी दुपारी 2च्या दरम्यान त्यांचा फोन आला. ते म्हणाले, गोडबोळे, बाकीची अपिले संपलीत, तुमची 6 शिल्लक आहेत. तुम्ही हिअरिंगला तयार असाल तर मी 3 वाजता तुमच्या घरी येतो आणि तेथेच हिअरिंग घेऊ. मी होकार दिल्यावर ते पुढे म्हणाले की सोयीसाठी तुमच्या घरी हिअरिंग घेतोय, पण म्हणजे तुमच्या सर्व अपीलचा निर्णय तुमच्या बाजूने अशी भ्रामक समजूत करून देऊ नका. यालाही माझी काहीच हरकत नव्हती. मी घरच्या हॉलमध्ये टेबल, खुर्च्या वगैरे व्यवस्था केली. साहेब 3 वाजता आले. बरोबर त्यांचा स्टेनोग्राफरही अपीलच्या फाईल घेऊन आला होता. माझ्याही फाईल्स व आर्ग्युमेंट्स तयार होती. तासाभरात 6ही अपीलचे हिअरिंग पूर्ण झाले. साहेबांना चहा दिला, त्यांचे आभार मानले आणि निरोप दिला. पुढे 15-20 दिवसांनी त्या अपिलांच्या ऑर्डर्स आल्या. साहेबांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरीच 4 अपिले मान्य केली होती, तर राहिलेली 2 पूर्णपणे डिसमिस केली होती. परंतु त्यांच्या सौहार्दाचा तो अनुभव मात्र माझ्या मनातून कधीच डिसमिस होणारा नव्हता. असा दुसरा प्रकार झाला. त्याच्या किस्से असा आहे, शालिनी सिनेटोनमध्ये असेसमेंट. इन्कम टॅक्सच्या कायद्यात टाईम लिमिटची तरतूद आहे. म्हणजे एखाद्या वर्षी असेसमेंट पुढील अमुक आर्थिक वर्षात पूर्ण झाली नाही तर त्यावर काहीही कारवाई करता येणार नाही. पूर्वी ती 4 वर्षांची होती, पुढे 3ची झाली आणि सध्या तर 2 वर्षांचीच आहे. अशा पेंडिंग राहिलेल्या केसेस बहुधा गुंतागुंतीच्या, वादग्रस्त मुद्द्यांच्या असतात व त्यामुळेच अनेकदा हिअरिंग होऊनही निर्णय होत नसतो. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना आला की इन्कम टॅक्स ऑफिसर्सवर त्या टाईम बारिंग केसेस 31 मार्च पूर्ण करण्याचा ताण येतो. आणि असा ताण आम्हा कन्सल्टंटवर येतो, कारण एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांच्याकडे अधिकाऱ्यांच्याकडे तारखा लागतात. हिअरिंगचा लकडा, नाहीतर मग तुमच्या केसेस एक्स पार्टी एकतर्फी आकारणी करीन अशी भाषाही सुरू होते. साधारण 88-90 ही गोष्ट असेल. मार्च महिना सुरू झाला होता. इन्कम टॅक्सची ती धावपळ सुरू होती आणि जोडीला माझ्या एका सिनेमाचे शूटिंगसुद्धा कोल्हापुरात सुरू होते. तेव्हा साताऱ्याला आणि कोल्हापूर काही मोठ्या सातारा आयकर अधिकाऱ्यांच्याकडील काही मोठ्या केसेस कोल्हापूरला उपायुक्तांच्याकडे तात्पुरत्या वर्ग केल्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडे त्याचं ज्युरिडिक्शन दिलं होतं, कारण सातारच्या ऑफिसमध्ये जास्त वर्कलोड होता टाईम बारिंगचा म्हणून.
त्याही टाईमबाणिंगच होत्या. माझी इथल्या केसेस करायच्या, शूटिंगला अजून म्हणून जायचे व कोल्हापूरला त्यांच्याकडेही जायचे हिअरिंगला, अशी अक्षरशः तारेवरची कसरत सुरू होती. बरं, त्यांच्याकडे त्यांच्या मूळ केसेस होत्याच, शिवाय सातारहून जास्तीच्या आलेल्या आणि शिवाय सर्वच गुंतागुंतीच्या आणि वेळ खाणाऱ्या आमच्या इतरांच्याही केसेस होत्या. त्यामुळे त्यांनाही रोज रात्री 8-9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम करावे लागत होते. माझ्या केसेससाठी त्यांनी बोलवलं. मी 2 वेळा गेलो, पण त्यांच्या हातातील केसेसपर्यंत 6 वाजले. 6 वाजल्यानंतर माझा नंबर आला. 6 वाजले तरी माझा नंबर आला नाही. ते जसे चांगले परिचित होते म्हणून त्यांना विचारले की आता काय करायचे. त्यावर ते म्हणाले की तुम्ही रविवारी का येत नाही. मी म्हटलं येतो, पण मग त्या हेलपाट्यात शूटिंगचंही काम मला पाहता येईल, असं काहीतरी करता येईल का. मला एक मार्ग दिसतोय, तो म्हणजे आपण हिअरिंग ऑफिसच्या ऐवजी शालिनी स्टुडिओत घेतलं तर कसं होईल. शालिनी स्टुडिओ म्हणजे पूर्वीचा तो शालिनी स्टुडिओ होता, नंतर शांताराम बापूंनी घेतल्यानंतर त्याचं नाव शांतकिरण स्टुडिओ केलं. पण अजूनही कोल्हापूरचे सर्व लोक, आम्ही सर्व सिनेमाले त्याला शालिनी स्टुडिओज म्हणतो. ही जगावेगळी कल्पना करून ते क्षणभर अवाक झाले, पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे त्यांनी त्यालाही होकार दिला. ठरल्याप्रमाणे रविवारी मी गाडीच्या डिकीत माझ्या सर्व 5 केसेसच्या फाईल्स, त्यांच्या जमा खर्चाच्या वह्या घेतल्या. माझे एक सहकारी बरोबर घेतले, रामभाऊ आपटेंनाही बरोबर घेतलं आणि बरोबर 10 वाजता कोल्हापूरला साहेबांच्या घरी पोचलो. त्यांनी त्या केसेसच्या इन्कम टॅक्सच्या फाईल्स बरोबर घेतल्या आणि 11 वाजेपर्यंत आम्ही स्टुडिओत पोचलो. माझ्या सिनेमाचा प्रोडक्शन मॅनेजर अशोक पाटील याने शालिनी स्टुडिओत वरती हॉल आहे ऑफिसच्या, ते टेबल खुर्च्या वगैरे लावून व्यवस्थित ठेवले होते. आमचे रेग्युलर इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये असल्यासारखेच वातावरण होते. तिथं त्यांनी वह्या तपासणे, प्रश्नोत्तरे वगैरे सुरू झाली. पहिल्या 2 केसेस पूर्ण झाल्यानंतर 1:30 वाजता युनिटच्या मेसमधून जेवण आले. त्यानंतर साहेब पेपर वाचून अर्धा तास थांबले. तोपर्यंत मी शूटिंगकडे गेलो. दिग्दर्शक कलाकारांना भेटलो, चर्चा केली आणि परत येऊन पुन्हा आमचे हिअरिंग सुरू झाले. ते थेट 5 वाजता पूर्ण झाले. चहा घेऊन साहेबांची कलाकारांची ओळख करून देऊन मग त्यांना त्यांच्या सरकारी फाईल्सचं घरी सोडून आम्ही सातारा गाठले. तोवर 9 वाजून गेले होते. पुढे रिसर त्या 5 केसेस असेसमेंटवर आल्या. 2-3 मध्ये फारशी ॲडिशन नव्हती, पण राहिलेल्या 2 केसेस मात्र साहेबांनी भरपूर ॲडिशन करून त्या ठोकल्या होत्या. त्या कर्तव्याच्या आड त्यांनी आमची मैत्री आड येऊन दिली नव्हती. पण अर्थातच मला त्याचे दुःख नव्हते, कारण पुढे अपिलाचा मार्गही खुला होता. पण समाधान हे होते की साहेबांनी माझी जगावेगळी विनंती मान्य करून माझ्या सोयीसाठी शालिनी स्टुडिओतच ऑफिस टाकून तेथे हिअरिंग घेतले होते. आणि अर्थातच ती सोय करतानाही त्यांनी आपल्या तत्वात कोणतीही तडजोड न करता सद्सद्विवेक बुद्धीने सरकारी काम पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडले होते. मैत्री व माणुसकी आणि कर्तव्यपरायणता यांचा तो जणू सुरेख संगमच होता. काल आपण 2 व्यक्तिचित्र मी वाचली. आणखीन एक माझ्या मित्राचं व्यक्तिचित्र आहे, अतिशय जवळचे माझे मित्र होते, त्याचंही व्यक्तिचित्र पुस्तकामध्ये आहे. हळवा सहव्यवसायी मित्र CF मेहता. CF मेहतांशी माझी जास्त मैत्री जमली ती बहुधा परस्पर विरोधी स्वभावामुळे. तो मितभाषी तर मी बडबड्या. त्याचे वागणे म्हणजे आपण भले की आपली प्रॅक्टिस भली, तर मी प्रॅक्टिस, लेखन, भाषणे, संस्था अशा अनेक गोष्टीत गुंतणारा. मात्र आम्हा दोघांनी गप्पा मारण्याची आवड आणि सोबत भजी, मिसळ अशा चमचमीत पदार्थांमध्ये रस. CF तेव्हा राहायचा वाघाच्या जवळ आणि त्याचे ऑफिस होते प्रभात टॉकीजच्या शेजारी. त्यामुळे मग गप्पांची मैफल कधी त्याच्या घराच्या दारात तर कधी संध्याकाळी त्याच्या ऑफिसमध्ये जमत असे. इन्कम टॅक्स, राजकारण, विशेषतः सहकारी संस्थातील राजकारण यात त्याला इंटरेस्ट असे. अनेक सहकारी संस्था त्याच्या पक्षावर होता. त्यामुळे खरेदी विक्री संघ, सहकारी बोर्ड, पुढारी, त्यांच्या गमती, निवडणुकांचे डावपेच असे अनेक विषय चालत. फार कंटाळा आला तर ऑफिसच्या मधूनच कोंडव्याजवळ
हवे पेट्रोल पंपाच्या मलबारेकडे जाऊन दालफ्राय पराठा मारायचा. अन्यथा इतर वेळेस चंद्रविलासमधील शंकरबाईंची मिसळ होतीच. त्याच्या वडिलांचे रहमतपूरला किराणा दुकान होते. त्यांच्याच प्रोत्साहनाने पुण्याला B.Com करून मणिभाई शहांच्याकडे त्याने उमेदवारी केली व यथावकाश स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. पण वैशिष्ट्य असे की मणिभाईंच्याकडील केसेस न फोडता त्याने कष्टाने नवीन केसेस मिळवल्या. सहकारी संस्थांची त्यात मोठी संख्या असल्याने आमचे एक साहेब त्याला सहकार महर्षीच म्हणत. लेंगा नेहरू शर्ट, फार झालं तर वर कोट हा त्याचा आवडीचा पोशाख. पण ऑफिसला जाताना नाईलाज म्हणून लेंगा सदृश ढगळ पॅन्ट व तसाच आईस्पेस मॅनीला तो घालायचा. काळजी करण्याच्या मूळ स्वभावामुळे 47-27 नंबरच्या त्या स्कूटरचा वेग म्हणजे सायकलस्वार पुढे जाईल असाच असायचा. कधी माझ्या मागे स्कूटरवर बसला आणि मी थोडा वेग वाढवला की वकील जरा बेताने अशा सूचना सुरू व्हायच्या. अण्णा बिचकर, इसाक महम्मद, लालनभाई शाह, कंझ्युमरचे नामदास पोरे, नागठाण्याचे व्यापारी बेंद्रे असा त्यांचा ग्रुप असायचा. दसऱ्याला सकाळी ऑफिसचा वाढदिवस व दिवाळीत लक्ष्मीपूजन या 2 दिवशी पूजा असायची. तेव्हा या सगळ्यांनी आणि मीही हजेरी लावायला लागायची. भाभी मंत्रपठण वाचन करत राहायच्या आणि पूजेला साक्ष ठेवून इकडे आमच्या जुन्या आठवणींच्या गप्पा रंगायच्या. 30 जूननी तेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची तारीख असायची. त्यामुळे 15 जूननंतर आमच्या सर्वांची रात्रपाळी सुरू व्हायची. आमच्या घरी मी, रामभाऊ आपटे, भागवत, तर त्याच्या ऑफिसमध्ये तो, बाळू किंवा पोपट असे काम 9 वाजता सुरू व्हायचे. मग रात्री 10-10:30 वाजता आम्ही गाडी काढून प्रभात टॉकीजवर जायचो. ते तिघे खाली येऊन चहा व्हायचा. मग पुन्हा परत येऊन 12-1 वाजेपर्यंत काम चालत राहायचे. सिनेमाचा व आमचा इंटरव्ह्यू बरोबर व्हायचा, कारण नाहीतर रात्री 10 वाजता चहा दुसरीकडे कुठे मिळणार. आमचा हा मित्र फार हळवा व भावनाप्रधान होता. इन्कम टॅक्ससारख्या वृक्ष व्यवहारी विश्वात राहूनही इतका हवा असणारा सल्लागार माझ्या पाण्यात तेव्हा नव्हता आणि अजूनही नाही. ऑफिसमध्ये एखादा क्लार्क किंवा साहेबाने काम केलेले की अस्वस्थ व्हायचा. म्हणायचा, वकील जरा त्याच्याकडे फारच आडवाडी करतोय. आपण सांगू लागलो की हे असे कधीतरी चालायचे तर त्याला ते पटायचे नाही आणि मी जाऊन त्या क्लार्कला जोरात झापलो हे कळेपर्यंत त्याला स्वस्थ व्हायचे नाही. भाभींच्या डिलिव्हरीच्या वेळी त्याने रात्री 1 वाजता मला बोलवून घेतले आणि सर्व सुरळीत होईपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत दवाखान्याच्या बाहेर मी गप्पा मारत त्याचा ताण हलका करत बसलो. पुढे त्याने कॅम्पात जागा देऊन बंगला बांधला, तेथे राहायलाही गेला. पण शनिवार पेठेतील गंमत कॉलनीत नाही असे म्हणत राहिला. त्याच्या बंगल्याच्या बांधकामाचा 2 वर्षे चाललेला कामाचा खर्च दाखवून त्याची स्वतःची 2 वर्षांची इन्कम टॅक्स रिटर्न्स त्याने भरली नव्हती. तर तो म्हणाला, वकील हा साहेब जरा खडूस आहे. तुम्ही ते सगळे कागद बघा. मी काढलेले उत्पन्न योग वाटले नाही तर तेही बदला आणि मग रिटर्न भरा आणि ती तारीखही पूर्ण करा. खरं तर ते सगळे सुतासारखे सरळ होते, पण डॉक्टर स्वतःच्या नातेवाईकांचे ऑपरेशन करू शकत नाहीत असाच तो प्रकार होता. मी ती रिटर्न भरली, त्याच्या सह्या घेऊन दाखल केली. त्याचे हिअरिंग पूर्ण होऊन असेसमेंट ऑर्डर्स त्याच्या हातात ठेवल्या तेव्हाच त्याला हायसे वाटले होते. 1966-67 मध्ये एका इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरने आग्रह धरला की पुसेगावची जत्रा, तेथील तंबू, त्यातला सिनेमा आणि मटणाच्या खानावळी आपण जाऊन बघूया. मग मी, CF, ते इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर मित्र असे आम्ही रात्री पुसेगावला गेलो. रथाचे दर्शन घेतले. CFचे पक्षकार रामभाऊ तारळकरांना बरोबर घेऊन 5-6 तंबूतून 5-5 मिनिटे सिनेमा पाहिले. त्या मित्राने झणझणीत मटण रस्सा डोळ्यातून पाणी येईपर्यंत हाणला आणि आम्हा शाकाहारींना केळी, सफरचंदे व भेळ हा फलाहार घडला. तेव्हापासून दरवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथाच्या दर्शनाला जायची आमची प्रथा सुरू झाली. आप्पा निगडीकर व किशोर दावंदरी त्यात पुढे सामील झाले. जायचे, दर्शन घ्यायचे व लगेच परत फिरायचे असा क्रम गेली 53-54 वर्षे अखंड सुरू राहिला. CF यायचा 25-26 वर्ष यायचा थांबला. मग आप्पाही थांबले. नावंदर मी मात्र अजून जातो आणि त्या दोघांच्या नावाने रथावर नोटाई अर्पण करतो. त्याचा मुलगा संजय CA होऊन आला आणि CFने हळूहळू निवृत्ती घेतली. पण त्याला काही अन्य छंद नसल्याने त्याला ती म्हणावी अशी मानवली नाही. जुना मधुमेह, त्यात व्यायामाची तीव्र आवड, त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. डॉक्टर VN कुलकर्णी व त्यानंतर त्यांचा मुलगा डॉक्टर विनय त्याला सांभाळले. पण शेवटी हृदयाने धोका दिला आणि एके दिवशी आमचा हळवा मित्र महावीर चरणी विलीन झाला.
आपल्या कोणत्याही उपक्रमाला साथ देणारी माणसं असली तरच ते उपक्रम यशस्वी होतात. CF हा असा माझा कायमचा सच्चा साथीदार होता. डोंगरावरील मारुतीच्या पायऱ्यापासून समर्थ सेवा मंडळाच्या भक्तनिवासापर्यंत आणि युनायटेड विल्सन बँकेमधून अर्कशाळेच्या नवीन शेअर खपवण्यापर्यंत तो सदैव पाठीशी असायचा. सक्रिय साथ द्यायचा. म्हणायचा, वकील, हे करणे आम्हाला जमणार नाही, ते तुम्हीच करू जाणे, पण तुम आगे बढो, हम साथ आहेच ना. मी सिनेमा काढायचे ठरवले तेव्हा त्याला वकिलांचे, कारण तो मला नेहमी वकीलच म्हणायचा, का होणार अशी काळजी लागली होती. सुदैवाने तो पूर्ण केला आणि तो जेव्हा साताऱ्यात प्रीमियर शो करून रिलीज झाला तेव्हाच तो काळजीमुक्त होऊन त्याने माझे मनापासून कौतुक केले होते. आपले मन मोकळं करणारी जागा आपल्याला हवी असते. साथ देणारे हात हवे असतात. आपल्या दुःखावर पुंकल घालणारे आणि आपल्या सुखाने खुलून जाणारे मित्र हवे असतात. ते सगळं CFमध्ये सामावलेलं होतं. तो गेला तरी त्याच्या स्मृतीतसुद्धा ते सारं सामावलेलंच आहे. आणखीन एक प्रकरण वाचून आपण आता हे संपूया. गमतीशीरच प्रकरण हे जरा आहे. गोडबोले इन्कम टॅक्स ऑफिसचे लँडलॉर्ड होतात. सातारा इन्कम टॅक्स ऑफिस म्हणलं की गोडबोले आठवावेत अशी प्रथा निर्माण झाली होती. त्यामागे माझ्या वडिलांची 20-25 वर्षाच्या सचोटीच्या प्रॅक्टिसची पुण्या होती, ज्यात मी 15-20 वर्षात बऱ्यापैकी भर टाकू शकलो होतो. परंतु कधी काळी गोडबोले सातारा इन्कम टॅक्स ऑफिस बिल्डिंगचे लँडलॉर्ड होतील हे मात्र ध्यानीमनी येण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण नियतीच्या पोटात काय काय आश्चर्य दडले याचा आपल्याला काय पत्ता असणार. त्यामुळे ही गोष्ट कशी घडली त्याचा हा वृत्तांत. बरीच वर्ष ऑफिस एका जुन्या बंगल्यात होते. पारशी मालक असल्याने बंगला टिपिकल पारशी पद्धतीचा होता. पुढे ती जागा त्यांनी विकायला काढली आणि ऑफिसला ती जागा सोडावी लावली. अनेक खटपटी करून त्याला यश आले आणि मग समोरच्याच नवीन इमारतीत 1964 साली ऑफिस हलवण्यात आले. तेथे तळमळल्यावर इन्कम टॅक्स व पहिल्या मजल्यावर सेंट्रल एक्साईज ऑफिस होते. तेव्हा 1 किंवा 2 अधिकारी असल्याने ती जागा पुरेशी होती. पुढे ऑफिसचा विस्तार होऊन 3 अधिकारी आल्यावर 70ला त्याच मालका शेजारी इमारतीत पहिला मजला घेण्यात आला. नंतर ऑफिसचे काम आल्यावर ती जागाही कमी पडू लागली. 1978 सुमारास त्या अडचणीबरोबर घरमालकाशी वादळही सुरू झाले आणि आता काय करायचे हा प्रश्न राहिला. तेव्हा पुण्याला श्री भास्करन म्हणून अतिशय कार्यक्षम कमिशनर होते. मला कामानिमित्त बरेचदा त्यांच्याकडे जावे लागत असे. अशा एका भेटीत ते म्हणाले, गोडबोले, ऑफिस प्रिमायसेसची अडचण तुम्ही बघताय. दुसरी जागा मिळत नाही. तुम्ही सल्लागार म्हणजे ऑफिसचाच एक भाग नाही का? या प्रश्नात तुम्ही मदत करायला पाहिजे. मी म्हटले, साहेब 2-3 जागा दाखवल्या, पण इन्कम टॅक्स ऑफिसला भाड्याने द्यायची त्यांची म्हटली की ते मालक तयार होत नाहीत. पण माझेही प्रयत्न चालू आहेत. पुढच्या भेटीत पुन्हा हा विषय निघालाच. तेव्हा भास्करांचा म्हणाले, आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागा विलायली नाही तर सातारा जिल्ह्याचे 2 भाग करून एक भाग दुसऱ्या गावात तिथे वेगळे ऑफिस काढून शिफ्ट करावं लागेल. मग तुमचीही धावपळ होईल. तुम्हीसुद्धा इन्कम टॅक्स खात्याचे ऋण मानताल. मग तुम्हीच का नाही ऑफिससाठी इमारत बांधून भाड्याने देत? एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला नकार तरी काय द्यायचा? म्हणून मी म्हटले, चल प्रयत्न करतो. पुण्याहून सातारा येईपर्यंत मी एकीकडे गाडी चालवत होतो आणि दुसरीकडे मला साहेबांच्या बोलण्याचा विचार करत होतो. आपणही आपल्या वैयक्तिक व कुटुंबाच्या जडणघडणीत इन्कम टॅक्सचं ऋण मानतोच. त्यातून उतराई होण्यासाठी आपण पूर्वी प्राप्तिकरची मैत्री हे पुस्तक काढले. मग ही ऑफिसची बिल्डिंग ही सुद्धा कृतज्ञता प्रकट करायची एक संधी आहे. या सगळ्यात सातारा येईपर्यंत आपण ते करायचेच हा विचार माझ्या मनात पक्का झाला होता. वडिलांशी बोलल्यानंतर त्यांनी तो निर्णय तुझा तू घे म्हणून सांगितले. तीच मूकसंमती समजून मी पुढे हालचालीला लागलो. 4 ऑफिसर, त्यांचा स्टाफ, जनरल सेक्शन, वेटिंग रूम या सगळ्यांचा किती एरिया होईल त्याप्रमाणे 2 मजली इमारत हवी. त्यासाठी केवढा प्लॉट लागेल ही रोज सर्व माहिती कमिशनर ऑफिसकडून मिळवली. माझा धाकटा भाऊ अशोक तोपर्यंत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्थिरावला होता. त्याच्याशी चर्चा केली. त्याने हुडकून पारसनीस कॉलनीतील 9000 स्क्वेअर फूटचा प्लॉट निवडला. त्याचे मालक पारसनीस यांच्याबरोबर दर वगैरेची चर्चा करून व्यवहार ठरवला आणि मगच ती सर्व प्रगती भास्करन साहेबांच्या कानावर घातली. त्यांनी मनापासून धन्यवाद दिले. शिवाय प्लॅन वगैरेबाबत माहिती देण्याचे
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मग जागेचे खरेदीपत्र करताना कौटुंबिक विचार करून ते माझी पत्नी व अशोकची पत्नी यांचे नावाने केले. त्यासाठी त्यांनी स्वतःची पुंजी वापरायला त्यांनीही संमती दिली. अशोकचा मित्र, तेव्हाचा बिगिनर पण नंतरचा आजचा प्रतिष्ठित आर्किटेक्ट माधव आंबेकरने प्लॅन तयार केला. तो करताना भावी विस्तारक्षून तळमजला वर 3 मजले असा 1+3 अधिक टोपी व टेरेस असा केला. नगरपालिकेकडून संमती मिळाली. आता प्रश्न होता भूमिपूजन करायचा मुहूर्त आणि कोणाच्या हस्ते करायचे हे ठरवायचं. गुरुजींनी मुहूर्त काढून दिल्यावर मी भास्करन साहेबांना विनंती केली की तुमच्या आग्रहामुळे मी हे धाडस करतोय, तर तुम्ही व तुमच्या मिसेसने हे भूमिपूजन करावे. त्यांनी आनंदाने होकार दिला आणि आमचे आईवडील, कुटुंबीय, मित्र व सातारचा व स्टाफ यांच्या उपस्थित त्या दोघांनी भूमिपूजन केले. अशोकच्या कामाचा झपाटा विलक्षण असल्यामुळे बांधकाम वेगाने सुरू झाले. सिमेंटची तेव्हा अडचण होती, पण तेही सोय झाली. आणि मात्र बांधकामाच्या वेगामुळे अर्थपुरवठा वेळेत करायला धावपळ करावी लागली. त्यासाठी त्या दोघींचे सेव्हिंग संपून कधी मित्रांची मदत घ्यावी लागली, तर कधी बँकेची कर्ज सहाय्य घ्यावे लागले. हे बांधकाम चालू असताना इन्कम टॅक्सचे अधिकारी तसेच कोल्हापूरचे उपायुक्तसुद्धा अधूनमधून आवर्जून येत आपुलकीने काही योग्य सूचनाही करत होत. एप्रिल 80च्या दरम्यान इमारत पूर्ण झाली. कर्नाटकातील धर्मस्थळ जिथे मंजुनाथ मंदिर आहे, तेथे अशोकच्या पत्नीचे माहेर तिथून जवळच आहे. त्यामुळे आम्ही सहकुटुंब मंदिराला भेट दिली होती. तेव्हा मला तेथे वेगळीच अनुभूती आली. म्हणून या इमारतीला मंजुनाथ मॅनर असे नावही दिले आणि मुहूर्त बघून मोठ्या प्रमाणात वास्तुशांत केली. तो दिवस होता 9 मार्च 1980. ही तारीख लक्षात राहायची 2 कारणे आहेत. पहिले म्हणजे त्यानिमित्त माझ्या आईने ही आहे गोडबोलांची वास्तू अशी सुंदर कविता केली होती. ती छापून तिच्याप्रती आम्ही येणाऱ्या सर्वांना दिल्या होत्या. आणि दुसरे म्हणजे त्या वास्तुशांतेला माझे 200-300 पक्षकार वेगवेगळ्या गावाहून आवर्जून आले होते. प्रत्येकाने काहीतरी भेट आणली होती. त्यात तेव्हाच्या प्रथेप्रमाणे प्रचंड प्रमाणात सुमारे 25 स्टेनलेस स्टीलची तांब्या भांडी कलश म्हणून आली होती. त्यातील बरीच मी देऊन टाकली, पण 2-3 तांब्या भांडी ठेवली. ती आजही आमच्या वापरात आहे. त्यातील एक परवाच बघताना त्याच्यावर नाव आढळले. मोहनलाल मोतीचंद जोशी निंबळक यांचेकडून अरुण आर गोडबोले वकील साहेब यांना वास्तुशांतीनिमित्त सप्रेम भेट दिनांक 9/3/80 असा मजकूर एनग्रेव्ह केलेला दिसला. त्यामुळे ही तारीख ही मला आत्ता लिहिता आली. घरातल्या कोणत्याही मंगलप्रसंगी शास्त्रीय संगीताची मैफल करायची परंपरा आम्ही त्यापूर्वी सुरू होती. तिला अनुसरून माझे स्नेही बनलेल्या पंडित कुमार गंधर्वांना बोलावले, पण त्यांनी सावंतवाडीला कार्यक्रम घेतल्यामुळे ते जमत नाही बघ, थोड्या दिवसांनी, पण नंतर आम्ही नक्की येऊन जाईन असा त्यांचा निरोप वसंतराव अत्याचारी यांच्याकडून आला. मग दुसऱ्या दिवशी विदुषी प्रभा अत्रे यांच्या सुरेल गायनाची मैफल झाली. त्यालाही इन्कम टॅक्सची बरीच मंडळी आली होती. तिकडे कमिशनर ऑफिसमध्ये जुनी जागा सोडून ज्या नवीन जागेत साता ऑफिस करण्याच्या पत्रव्यवहार दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी चालू होता. त्यांचा निर्णय येईपर्यंत वाट बघणे भाग होते. तो निर्णय मे महिन्यात आला मध्यावर आणि प्रत्येक 1 जून 1980 पासून सातारा इन्कम टॅक्स ऑफिसचे शिफ्टिंग पूर्ण होऊन ते मंजुनाथ मॅनरमधून चालू झाले. एवढे सगळे झाले तरी ऑफिस त्याचे दरमहा किती भाडे येणार हा प्रश्न तसाच होता. योग्य ते नक्की वेळाचं आश्वासन खुद्द कमिशनर साहेबांनी दिले होते. पण जेव्हा ते प्रत्यक्ष ठरवण्यासाठी वेळ आली तेव्हा शिरस्त्याप्रमाणे सेंट्रल PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी भेट दिली, पाहणी केली आणि रिजनेबल रेंजचे सर्टिफिकेट दिले. त्या नसवरचे भाडे बाजारप्रमाणे माझ्या अपेक्षेतून खूपच कमी होते. पण माझ्या दृष्टीने इन्कम टॅक्स ऑफिस हा भावनिक मुद्दा असल्याने मी थोडी काळजी थोडा प्रश्न निर्माण केला, पण तेवढेच. भाडेसुद्धा पुढे दरमहा येत नसे, कारण फंड ॲलोकेशन व ते मंजूर होणे वगैरे ऑफिस अंतर्गत प्रश्न असत. पण मी काही तक्रार केली नाही, कारण तर काही वेळ आले म्हणून अधिकारी मनापासून प्रयत्न करीत असे. अशा 3-4 वर्षे गेल्यानंतर कमिशनर ऑफिसच्या लक्षात आले किंवा त्यांना वरून सूचना आल्या की आपण इमारत भाड्याने घेतली, भाडेही देतोय, पण अधिकृत लीज ॲग्रीमेंट केलेलेच नाही. आणि मग ते लीज ॲग्रीमेंट
त्या तारखेपासून पुढील 5 वर्षासाठी करण्यात आले. त्यामध्ये ती मुदत संपल्यानंतर पुढील 3 किंवा 5 वर्षासाठी ते उभयमान्य भाडेवाढीचे रिन्यू केले जाईल अशी शर्त नमूद होती. मग प्रत्येक वेळी रिन्यू होत आलं, परंतु प्रत्येक वेळेला ते भाडं अपेक्षेपेक्षा कमी असायचं आणि मीही समज होतो. परंतु पुढे काही नवीन येणाऱ्या कमिशनर्स व अधिकारी यांची जणू ते आमच्यावर मेहरबानी करत आहेत अशी होणारी वागणूक मला खटकू लागली. म्हणजे एकीकडे आर्थिक नुकसान सोसायचे, शिवाय त्यांची भूमिकाही सहन करायची. याची परिसीमा झाली तेव्हा 1 एप्रिल 1916 ते 3 वर्षासाठी रिन्युअलच्या वेळी मी ठाम भूमिका घेतली की अमुक एक भाडे द्या, नाहीतर जागा सोडा. त्यावरही खूप वाटाघाटी झाल्या, खूप टंचाईवरती पत्रव्यवहार झाला. कमिशनरसुद्धा माझी मागणी अपेक्षित वाढ योग्य आहे, CPWने ती मान्य केले असे कळवूनही बोर्डाकडून मंजुरी न येता वेगवेगळ्या शंका क्वेरीज काढल्या जात राहिल्या. होता रिन्युअलची संभाव्य रिन्युअल 2019 पर्यंतची होती. ही मुदत संपली तरीही अजून हे चालूच आहे. पण मला खात्री आहे की आज न उद्यातनं मार्ग निघेल आणि मी त्यांना कळवलं की हे भाडंवाढ मंजूर करा, नाहीतर इमारत खाली करा, तुझी पायी येणार नाही असा मला इन्कमबद्दल विश्वास आहे. तर असे हे काय अनुभव मी आज शेअर करतो. आज हा 6वा भाग आहे. आणखीन 4-5 भाग तरी होतील असं मला वाटतंय. आता उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रियाही मला नक्की कळवा. माझा फोन नंबर आहे 9822016299. नमस्कार.